सर्व हायटेक गँगचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनल टेक मॅथमध्ये. बघा, आता जी आपली प्रॅक्टिकल एक्झाम आहे ही प्रॅक्टिकल एक्झाम संपलेली आहे. आता तुमची जी CBT एक्झाम आहे ही CBT एक्झाम 22 ऑगस्टपासून चालू होणार आहे. ठीक आहे. आता जरी CBT एक्झाम तुमची 22 ऑगस्टपासून चालू होणार असली तरी त्याचे जे आता हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट आत्तापासूनच डाउनलोड करायला सुरुवात झालेली आहे. बऱ्याच मुलांना त्याचे जे टेक्स्ट मेसेज आहे किंवा ईमेल आहे हे रिसीव्ह झालेलं आहे. काही मुलांना अजून आले नसेल, ज्यांना आले असेल त्यांनी काय करा, हॉल तिकीट तुमचं जे आहे हे लवकरात लवकर काय करा, डाउनलोड करून घ्या. हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं, काय डाउनलोड करायचं ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण एक्सप्लेन करतो. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. हॉल तिकीट जेवढं लवकर शक्य आहे तेवढं लवकर डाउनलोड करून त्याच्यावरती तुमचं जे एक्झाम सेंटर आहे, एक्झाम सेंटर म्हणजे काय की जिथं तुमचा पेपर होणार आहे त्याचं लोकेशन, त्याची तारीख आणि त्याचा जो वेळ आहे हा वेळ तुम्हाला तिथं दिलेला आहे. आणि जो त्यांनी वेळ दिलेला आहे, जी तारीख दिली आणि जे लोकेशन दिलं आहे त्याच लोकेशनवर जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, जो पेपर आहे हा पेपर द्यायचा आहे. ठीक आहे. तर ती चुकी तुम्ही करू नका. ती तारीख वगैरे ते सर्व तुम्ही लक्षात ठेवा आणि लवकरात लवकर जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करून घ्या. आता आपण बघू हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं आहे. आता हे जे आहे हे आपलं स्किल इंडिया डिजिटलचं पोर्टल आहे. ठीक आहे. त्यालाच आपण कोणतं पोर्टल म्हणतो, सिद्ध पोर्टल. जर तुम्हाला समजत नसेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकणार आहे. जरी लिंक तुम्हाला भेटली नाही किंवा लिंकवरून ओपन करता आलं नाही तर तुम्हाला सरळ काय करायचं आहे, गुगलवर जाऊन इथं बघा मी वरती टाईप केलेलं आहे स्किल इंडिया डिजिटल असं टाईप करून त्यावर काय करायचं आहे, फक्त टिक करायचं आहे. त्यावर टिक केल्यानंतर आता जे तुमच्या डोळ्यासमोर असं जे पेज आहे हे पेज शो होणार आहे. हे पेज शो झाल्यानंतर वरती जे 1 नंबरची विंडो आहे स्किल इंडिया डिजिटल, हे बघा इथं लिहिलेलं आहे स्किल इंडिया डिजिटल हब, म्हणजेच काय, सिद्ध अपस्किलिंग, रिस्किलिंग, करिअर ग्रोथ. यावर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त टिक करायचं आहे. आता यावर टिक केल्यानंतर हे बघा असं जे तुमचं पोर्टल आहे हे पोर्टल ओपन होणार आहे. बरोबर. हे पोर्टल ओपन झाल्यानंतर इथं सेम पेज तुम्हाला पण दिसणार आहे. इथं वरती तुम्हाला 2 ऑप्शन दिसत आहे. ठीक आहे. काय, रजिस्टर आणि लॉग इन. तर आपल्याला कशावर टिक करायचं आहे हे बघा, एकदा पेज बघून घ्या. सेम असंच पेज आहे तुमचं. तर आपल्याला तर जे लॉग इन आहे या लॉग इनवर आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. लॉग इनवर टिक केल्यानंतर असे जे 3 प्रकारचे ऑप्शन आहे तुमच्या डोळ्यासमोर राहणार आहे. आता हे जे फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची जी पूर्ण प्रोसेस आहे हे डाउनलोड करायची, ही प्रोसेस पूर्ण वेगळी. तर म्हणून आपण काय करू, एकदा सेकंड इयरचं आणि एकदा फर्स्ट इयरचं दोघांचं मी तुम्हाला एक हॉल तिकीट इथं डाउनलोड करून दाखवून देतो कसं करायचं, काय करायचं. ठीक आहे. आता पहिले आपण सेकंड इयरचं हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचं ते बघून घेऊ. आता जसं मी तुम्हाला सांगितलं सेकंड इयर याच्यावर टिक केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तुमचं बघा असं जे पोर्टल आहे, अशी जी विंडो आहे ही विंडो ओपन होणार आहे. विंडो ओपन झाल्यानंतर इथं तुम्हाला तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा रजिस्ट्रेशन नंबर पुट करायचा आहे. खूप व्यवस्थित लक्षात घ्या याच्यात 2-3 गोष्टी. हा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे हा तुमच्या आय कार्डवर तुम्हाला भेटून जाईल किंवा आता जे तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड केलं आहे प्रॅक्टिकल एक्झामचं त्याच्यावर पण तुम्हाला तो नंबर भेटून जाईल. आता याच्यात 2-3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे ज्या लक्षात घ्यायच्या आहे. बऱ्याच मुलांना एक प्रॉब्लेम येत होता, इथं जी तुमची बर्थ डेट आहे ना ही बर्थ डेट तुम्हाला वेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहायची. वेगळ्या म्हणजे कसं, जे बरेचसे मुलं आहे आपण सरळ बर्थ डेट टाकत असतो. बरोबर. म्हणजे काय 24 सप्टेंबर 2009 अशी याची जन्मतारीख आहे. पण इथं पुट करताना तुम्हाला सर्वात पहिले जो मंथ आहे म्हणजे महिना आहे हा महिना सिलेक्ट करायचा आहे. मग महिना सिलेक्ट करताना पहिले 9 असेल, 8 असेल, म्हणजे सप्टेंबर असेल, ऑक्टोबर असेल, तो पहिले तुम्हाला इथं सिलेक्ट करावं लागेल आणि मगच तुमचं जे तारीख वगैरे ही तारीख टाकावं लागेल. जनरली आपण तसं करत नाही. जनरली आपण काय करतो, पहिले जन्मतारीख, महिना आणि मग वर्ष. इथं उलटं आहे. इथं पहिले तुम्हाला महिना टाकायचा आहे, मग जन्मतारीख आणि मग वर्ष टाकायचं आहे. ते टाकल्यानंतर सबमिटवर टिक करायचं. सबमिटवर टिक केल्यानंतर तुमची अशी जी विंडो आहे ही विंडो ओपन होणार आहे. वरती उजव्या कोपऱ्याला तुमचं जे नाव आहे हे नाव काय करायचं, एकदा कन्फर्म करून घ्यायचं की नाव तुमचंच आहे, प्रोफाईल तुमचीच आहे का. त्यानंतर इथं CBT फीवर त्यांनी म्हटलं आहे त्याच्यावर आपल्याला टिक करायचं आहे. आता ही 2 वर्षाची ट्रेड असल्यामुळे, सेकंड इयरचा मुलगा असल्यामुळे इथं त्याचं फर्स्ट इयर आणि सेकंड इयर दोघी ठिकाणचं जे आहे ते शो होत आहे. बरोबर. आता फर्स्ट इयरचं जर तुम्हाला मार्कशीट डाउनलोड करायचं असेल तर इथून करू शकता. नसेल करायचं तर सेकंड इयरचं याच्यावर टिक करायचं, उजव्या कोपऱ्याला ॲक्शनवर टिक केल्यानंतर डाउनलोड प्रॅक्टिकल हॉल तिकीट यावर टिक करायचं. आता याचं जे सध्या प्रॅक्टिकल हॉल तिकीट आहे हे प्रॅक्टिकल हॉल तिकीट शो होत आहे. हे बघा इथं पण त्यांनी ट्रेड प्रॅक्टिकल त्याचं त्यानंतर तारीख आणि टाईम सर्व मेन्शन केलं होतं. आता सेम इथं जेव्हा तुम्ही CBT हॉल तिकीट डाउनलोड कराल तेव्हा सेम प्रोसेस तुम्हाला करायची. आता या मुलाला मेसेज आलेला आहे पण अजून पण त्याच्या प्रोफाईलवर जे CBTचं हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट इथं अजून शो होत नाही आहे. पण याच पद्धतीने तुम्हाला जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट सेम इथं फक्त CBT हॉल तिकीट, डाउनलोड CBT हॉल तिकीट असा जो शब्द आहे हा येईल. बरोबर. आता सध्या तिथं फक्त प्रॅक्टिकलचं दिसतंय, म्हणजे याचं अजून पण जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट अपलोड झालेलं नाही आहे. तर तुम्ही पण तुमचं काय करा, लॉग इन करून बघून घ्या. जर तुमचं तिथं अपलोड झालं असेल
असेल तर तुम्हाला फक्त डाउनलोड CBT हॉल तिकीटवर टिक करायचं आहे आणि तुमचं जे CBTचं हॉल तिकीट आहे हे डाउनलोड होऊन जाणार आहे. आता हे जे बाकीच्या गोष्टी डॅशबोर्ड वगैरे हे आपल्या सध्या तरी काही कामाचं नाही आहे. ठीक आहे, जेव्हा कधी तुमची एक्झाम होईल तेव्हा याचं काय काम आहे ते मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे, आता इथं जे वरती उजव्या कोपरा आहे, उजव्या कोपऱ्यापासून तुम्ही काय करू शकताय, जे तुमची प्रोफाईल आहे ही प्रोफाईल लॉगआउट करू शकताय. ठीक आहे, उजव्या कोपऱ्यावर टिक करायचं, वरती नावावरती खाली लॉगआउटचं ऑप्शन आहे त्याच्यावर टिक करायचं, तुमची जी प्रोफाईल आहे ही लॉगआउट होऊन जाईल. आता हे जे बाकीचं बाहेर दिलं आहे यांचं आपल्याला कुठेच काहीच काम नाही. बऱ्याच मुलांनी याचे पण स्क्रीनशॉट मला पाठवले. याच्यात आपलं कुठेच काहीच काम नाही. मी ज्या पद्धतीने सांगितलं त्याच पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, जे हॉल तिकीट आहे ते डाउनलोड करायचं आहे. हे बघा अशी जी विंडो आहे इथंच. ठीक आहे, आता आपण बघू जे फर्स्ट इयरचे मुलं आहे यांचं जे हॉल तिकीट आहे ते कसं डाउनलोड करायचं. आता बघा एक गोष्ट व्यवस्थित लक्षात घ्या, फर्स्ट इयरची जी प्रोसेस आहे थोडीशी सेकंड इयरपेक्षा लेंदी, म्हणजे आपल्याला जास्त स्टेप घ्यावं लागतं तेव्हा आपण हॉल तिकीटपर्यंत पोहोचतो. सर्वात पहिली स्टेप आहे आपली जे लॉग इनवर टिक करायचं. लॉग इनवर टिक केल्यानंतर आपली जे लर्नर अँड पार्टिसिपंट आहे याच्यावर टिक करायचं. बरोबर आहे, बाकीचं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं आहे सेकंड इयरसाठी आहे. आणि वरचं जे आहे पार्टनर हे कोणासाठी आहे, जे आपले ITI वगैरे किंवा जे आपले एम्प्लॉई आहे त्यांच्यासाठी आहे. आपल्याला त्याच्याशी काय घेणं नाही. वरती काय म्हटलेलं आहे त्यांनी, लर्नर अँड पार्टिसिपंट, त्याच्यावर काय करायचं, टिक करायचं. आता याच्यावर टिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर आहे हा मोबाईल नंबर टाकायचा आहे. पहिलेच सांगितलं तुम्हाला, जो तुम्ही ॲडमिशनच्या वेळेस रजिस्ट्रेशन करताना जो मोबाईल नंबर दिला आहे तोच मोबाईल नंबर इथं तुम्हाला काय करायचा आहे, पुट करायचा आहे. आता हा नंबर पुट केल्यानंतर तुम्हाला OTP येणार आहे, त्यामुळे तुम्ही काय करायचं, एकदम सावध राहायचं. आणि जो तुमचा मोबाईल आहे हा मोबाईल तुमच्या जवळच ठेवा, रजिस्टर्ड नंबर किंवा त्याला रिचार्ज आहे का नाही त्या सर्व गोष्टी चेक करून ठेवा, त्याच्यावर तुमचा OTP येणार. आता मी इथं मोबाईल नंबर जो आहे या मुलाचा तो मोबाईल नंबर पुट करतो. मोबाईल नंबर पुट केल्यानंतर खाली जो चेकबॉक्स आहे याच्यावर टिक करायचा आणि कंटिन्यू म्हणायचं. कंटिन्यू केल्यानंतर आता तुम्ही जो 4 आकडी पासवर्ड दिलेला असेल इथं जेव्हा तुम्ही ही प्रोफाईल बिल्ड केली तेव्हा, तर तो जो 4 आकडी पासवर्ड आहे 2004 1992 60 70 80 जो काही तुम्ही टाकला असेल 1 2 3 4 तो पासवर्ड तुम्हाला इथं काय करायचा आहे, पुट करायचा आहे. तो पुट केल्यानंतर तुम्हाला खाली लॉग इनवर टिक करायचा आहे. आता लॉग इनवर टिक केल्यानंतर पुढे तुमच्या जो तुम्ही मोबाईल नंबर टाकला आहे त्याच्यावर तुम्हाला OTP येणार आहे. आता हा जो OTP खाली बघा त्यांनी मेसेज दिलेला आहे, OTP हॅज बीन सेंड सक्सेसफुली. त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला OTP येणार आहे. तो OTP आल्या तुम्हाला इथं काय करायचं आहे, पुट करायचा आहे. तो OTP जास्तीत जास्त तुमचा 2 मिनिट 20 सेकंद किंवा 2-2.5 मिनिटापर्यंत व्हॅलिड आहे. त्यामुळे तुम्ही मी परत सांगतो, तो जो मोबाईल आहे तो तुम्ही तुमच्यासोबत ठेवा हॉल तिकीट डाउनलोड करताना. ठीक आहे, आता इथं 1 मिनटं OTP आला का लगे मी इथं पुट करतो. ठीक आहे, OTP आला आहे, आता इथं पुट करतो मी. OTP जो काय असेल तुम्हाला 6 आकडे OTP तो तुम्हाला इथं पुट करायचा आहे. पुट केल्यानंतर तुम्हाला काहीच करायचं नाही, ऑटोमॅटिक जी पुढची विंडो आहे ही पुढची विंडो शो होणार आहे. ठीक आहे, 1 मिनटं. हां, आता इथे जी पुढची विंडो आहे ही पुढची विंडो शो झालेली आहे. काय म्हटलं त्यांनी, तुमचे जे पण डिटेल्स असेल हे डिटेल कोणाला शेअर करू नका, आणि जर तुम्ही शेअर केले तर त्याला पूर्णतः जबाबदार तुम्ही स्वतः असाल. आता त्याच्यावर ओके करायचं आणि पुढे चालायचं. पुढे गेलं आता बघा तुमची जी प्रोफाईल आहे ही प्रोफाईल ओपन होते. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर तुमच्याबद्दल जेवढी पण माहिती असेल, तुमचं पूर्ण नाव, नंबर, तुमचा मेल ID, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमची ट्रेड, तुमचं आईचं नाव, वडिलांचं नाव, जेवढं काय असेल नसेल, कास्ट वगैरे सर्व माहिती इथं शो व्हायला सुरुवात होते. ती माहिती एकदा कन्फर्म करून घ्यायची आणि खाली यायचं. आता खाली आल्यानंतर इथं एक्झामिनेशन डिटेल्समध्ये बघा डाउनलोड CBT हॉल तिकीटचं ऑप्शन आहे, बाजूला CBT फी पेमेंटचं ऑप्शन आहे, प्रॅक्टिकल हॉल तिकीटचं ऑप्शन आहे. ज्या मुलांनी प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड केलं असेल त्यांना पण ऑलरेडी माहिती असेल कसं करायचं आहे. आपल्याला फक्त खाली क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमची जी सेकंड इयरची जशी प्रोफाईल दिसते सेम तशीच तुमची प्रोफाईल दिसणार आहे. CBT फीवर टिक करायचं. CBT फीवर टिक केल्यानंतर आता इथं येऊ आपण. इथं काय म्हटलं आहे त्यांनी, जे तुमची फी वगैरे CBTची ही तुम्ही पेड केली का नाही केली, तर ती तुम्ही पेड केलेली आहे. बाजूला ॲक्शन आहे, ॲक्शनचे तिथं 3 टिंब दिसले, याच्यावर टिक करायचं. वरती काय म्हटलं आहे, डाउनलोड प्रॅक्टिकल हॉल तिकीट. आता याच्यावर टिक केलं तर तुमचं जे प्रॅक्टिकल हॉल तिकीट आहे हे प्रॅक्टिकल हॉल तिकीट डाउनलोड होणार आहे. पण आपल्याला ते डाउनलोड नाही करायचं आहे, तुम्हाला जे CBT हॉल तिकीट आहे हे डाउनलोड करायचं आहे. पण अजून पण या मुलाची जी विंडो आहे ही विंडो तिथं दिसत नाही आहे. का बरं दिसत नाही, तर त्याचं कारण असं, याचं जे CBT हॉल तिकीट आहे हे अजूनसुद्धा वेबसाईटवर जे आहे हे अपलोड झालेलं नसेल. काही मुलांचं झालं असेल, पहिले पण बोललो मी, काही मुलांचं अपलोड झालं असेल, काही मुलांचं अपलोड नसेल झालं. जर अपलोड झालं असेल तर ते लगे काय करा, डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यावर जेवढे पण डिटेल दिले ते डिटेल सर्व चेक करून घ्या. तुमची जी एक्झाम आहे तुमच्या ITमध्ये होत नसते जसं. आणि इथं बाजूला उजव्या कोपऱ्याला डाउनलोडवर टिक केलं का तुम्ही लगेच ते डाउनलोड पण त्याच जागेवर डाउनलोड करू शकता. तुम्ही बाहेरून प्रिंट काढा, घरून प्रिंट काढा, काय अडचण नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे CBT आहे हे सेम हॉल तिकीट डाउनलोड करू शकता. ते झाल्यानंतर वरती तुम्हाला काय करायची, तुमची प्रोफाईल लॉग आउट करून द्यायची. सेम मेथड आहे, जशी फर्स्ट इयरची तशीच सेम सेकंड इयरची मेथड आहे. तर या आपल्या सर्व हॉल तिकीट डाउनलोड करायच्या स्टेप्स आहे. दोघी बाजूने फक्त तुम्ही जे लॉगआउट आहे हे लॉगआउट करायला, तुमची जी प्रोफाईल आहे ही लॉगआउट करायला विसरू नका. आणि लवकरात लवकर तुमचे जे हॉल तिकीट आहे हे हॉल तिकीट डाउनलोड करून घ्या. कारण काय, मग ऐनवेळी तुमची फजिती होती, तुमच्या लक्षात येत नाही की आपलं हे कुठे आहे, एक्झाम कुठे आहे,
आणि ती डेट निघून गेली का नंतर आपल्याला एक्झाम देता येत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करा. काय अडचण असेल तर खाली कमेंट करा किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मला मेसेज करा. मी नक्कीच त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. थँक्यू सो मच. थँक्यू.